नक्कीच अत्यंत साध्या पद्धतीनं हा सगळा सोहळा पार पडताना दिसेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तो मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानावरून रवाना झाले अभिषेक तुम्ही लाईनवर राहा, कनेक्टेड राहा। राज्यपाल महोदयांचं सध्या आगमन झालेलं आहे लोकभवन परिसरामध्ये आणि निलेश बुधावले त्या ठिकाणून आपल्याला अधिक माहिती देतात। निलेश, राज्यपाल महोदयांचं आगमन झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत लोकभवनातून? लोकभवनमध्ये आता राज्यपाल आलेले आहेत, त्यानंतर काही क्षणांमध्ये लोकभवनमध्ये आता राज्यपाल आलेले आहेत, त्यानंतर काही क्षणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्या सुनेत्रा पवार ह्या देखील पोहोचणार आहेत। सुनेत्रा पवारांचे काही व्हिज्युअल्स देखील आपल्या हाती लागलेले आहेत। काही क्षणांपूर्वी देवगिरी निवासाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला त्यांना अभिवादन केलं। त्यांचा संपूर्ण जो स्टाफ आहे तो देखील त्यांच्यासोबत होता। त्यांच्या जवळचे नातलग, जवळचे सर्व जे कर्मचारी आहेत ते त्यांच्यासोबत होते आणि सर्व मंडळी आता राजभवनला पुढच्या कोणत्याही क्षणी लोकभवनला पोहोचतील आणि त्यानंतर शपथविधी सोहळ्याला सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजून येणं बाकी आहे, ते देखील काही क्षणांमध्ये या ठिकाणी पोहोचतील। खरं तर महायुतीचा हा शपथविधी सोहळा आहे, त्यामुळं महायुतीच्या घटक पक्षाचे देखील नेते या ठिकाणी या कार्यक्रमाला, या सोहळ्याला उपस्थित असताना दिसत आहेत। आशिष शेलार काही वेळापूर्वी आले होते, उपसभापती नीलम गोरे या देखील या सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत। खरं तर हा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी दुःखद क्षण आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं, त्यानंतर एक मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर येऊन ठेपलेली आहे। अशा वेळी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावरणं, यानंतर जी आव्हानं सध्या पक्षासमोर आहेत ती सोडवणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संदर्भामध्ये एकत्रीकरणासंदर्भातल्या ज्या चर्चा सुरू होत्या त्यावर देखील रोखठोकपणे कुठेतरी एक भूमिका मांडणं, अशी वेगवेगळी आव्हानं त्यांच्यासमोर असणार आहेत। त्यामुळं सुनेत्रा पवार या सगळ्या आव्हानांना कशा सामोरे जात आहेत हे पाहणं आगामी काळात अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वजण लोकभवनला पोहोचत आहेत। नुकत्याच नागपूर महानगरपालिकेमध्ये केवळ एक नगरसेवक निवडून आलेला आहे, आबा पांडे, त्या या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। यानंतर मुंबईचे जे पदाधिकारी आहेत ते देखील या लोकभवनमध्ये पोहोचत आहेत आणि शपथविधी सोहळ्याला पुढच्या काही क्षणांमध्ये सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहेत। आजचा हा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यांचा एक महत्त्वाचा नेता गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य आता ही जबाबदारी आपल्या शिरावर घेऊ पाहतोय। त्यामुळं आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अतिशय संघर्षमय हा पिरियड असणार आहे। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या शपथ घेतील आणि त्यानंतर तातडीनं बारामतीला जातील, अशी देखील माहिती समोर आलेली आहे। कारण सध्या हा दुखवटाचा काळ आहे, 2 दिवस अजित पवारांना च्या निधनाला झालेले आहेत आणि त्यानंतर खरं तर अनेक जण जे आहेत ते बारामतीमध्ये सध्या त्यांना भेटायला येत आहेत। 10वा अजित पवारांचा होईपर्यंत त्या बारामतीच थांबणार आहेत, तोपर्यंत केवळ कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या भेटीगाठी होतील, मात्र कुठलंही पुष्पगुच्छ आणू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील विधिमंडळाची जी बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्येच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वतीनं देण्यात आलेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका महत्त्वाच्या पदावर देखील लवकरच सुनेत्रा पवार जाऊ शकतात, अशी देखील माहिती समोर आलेली आहे। खरं आव्हान असं असणार आहे की आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीकर कशा पद्धतीनं सुनेत्रा पवार यांचं स्वागत करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। एक महत्त्वाची मंत्री आदिती तटकरे, जी अजित पवारांच्या अतिशय निकटवर्तीय होती, ती आता या कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या आहेत त्या आणि त्यांचा एकंदरीतच आपण मागच्या 2-3 दिवसातली परिस्थिती पाहिली तर अतिशय बिकट होती। सोबत सूरज चव्हाण देखील आहेत। हे दोन्ही असे पक्षातले महत्त्वाचे चेहरे आहेत जे अजित पवारांच्या सातत्यानं जवळ होते। अजित पवारांच्या महत्त्वाच्या ज्या काही जबाबदाऱ्या असायच्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हे दोघं महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायचे। आदिती तटकरे यांना तर सातत्यानं दिल्लीच्या बैठका असतील, राज्याबाहेरच्या GST कमिशनच्या बैठका असतील, त्या ठिकाणी अजित पवारांकडून पाठवण्यात येत होतं। अशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत काही गोष्टी जर घडत असतील तर त्यामध्ये सूरज चव्हाण हा देखील एक महत्त्वाचा चेहरा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायचा। अतिशय दुःखाच्या प्रसंगी हे सर्व मंडळी जी आहेत ही स्वतःला सावरत आता लोकभवनला पोहोचलेली आहेत। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी ही सर्व मंडळी येताना दिसत आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर लोकभवनला पोहोचलेले आहेत, त्या देखील या शपथविधी सोहळ्यासाठी आहेत। सुनेत्रा पवार यांच्या जवळच्या म्हणून त्यांची ओळख आहे। लोकसभा ज्यावेळेस सुनेत्रा पवारांना लढवली होती त्यावेळेस त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या रुपाली चाकणकर यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्व जे आमदार हे आता या ठिकाणी पोचायला सुरुवात झाली आहे। सध्या आपण जर पाहिलं तर प्रामुख्यानं महायुतीमधले उपसभापती नीलम गोरे, मंत्री आशिष शेलार हे देखील या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। राज्यपाल देखील कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही क्षणांमध्ये अमोल शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। 5:30 पर्यंत हा शपथविधी सोहळा होईल
अगदी 10 ते 12 मिनिटाचा हा सोहळा असणार आहे. कोणतंही पुष्पगुच्छ नाही आहे, कोणतंही सेलिब्रेशन नाही आहे. जय पवार आपल्याला आता प्रामुख्यानं फ्रेममध्ये दिसत आहेत. जय पवार, त्यांच्यानंतर अजित पवारांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय प्रमोद हिंदूराव, ज्यांना अजित पवारांना सिडकोचा अध्यक्ष केलं होतं. 40 वर्षापासूनची त्या दोघांची मैत्री आहेत. ही सर्व मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित राहत आहेत. साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वी काँग्रेसमध्ये असताना ज्यावेळेस वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या त्यावेळेस ही सर्व मंडळी जी आहेत ती अजित पवारांसोबत होती. पक्ष फुटल्यानंतर देखील त्यांच्यासोबत निलेश, राहणं निश्चितपणे आपण सध्या दोन व्हिज्युअल्स बघतो आहोत. एकीकडे जय पवार यांचं आगमन होत आहे शपथविधीच्या ठिकाणी, आणि दुसरी जी दृश्य आपण पाहतो आहेत ती आहेत सुनेत्रा पवारांची. शपथविधी सोहळ्याला निघण्यापूर्वी अजित पवारांच्या फोटोला त्यांनी अभिवादन केलेलं आहे, नमस्कार केलेले आहेत, त्यांना पुष्पांजली अर्पण केलेली आहे. देवगिरी बंगल्यावरची ही दृश्य आहेत. आणि देवगिरी बंगल्यावरून काही वेळापूर्वीच सुनेत्रा पवार या आता शपथविधी सोहळ्यासाठी तिथून रवाना झाल्या. त्यामुळे अतिशय भावनिक अशी ही दृश्य, अतिशय हेलावून टाकणारी अशी ही दृश्य आहेत. ज्या प्रकारे शपथविधी सोहळा होतो आहे, मात्र ज्या दुःखाचं सावट या शपथविधी सोहळ्याला आहे, आणि आपल्याला दिसतं आहे की कुठेही पुष्पगुच्छ लावण्यात आलेले नाही आहेत, फुलं नाही आहेत किंवा कुठेही रोषणाई नाही आहे. साधारणतः शपथविधी हा आनंदाचा सोहळा असतो, मात्र यावेळी तो दुःखाचा सोहळा आहे. अपरिहार्यता, दुःख आणि या सगळ्याचं सावट सध्या या शपथविधी सोहळ्यावर असलेलं दिसतं आहे. सर्व उपस्थित मंडळी आता या ठिकाणी दरबार हॉलमध्ये पोहोचलेली आहेत. काही वेळापूर्वीच राज्यपाल देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आणि ठरलेल्या वेळेत प्रोटोकॉलनुसार बरोबर 5 वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. पुढचे 12 मिनटं, 5 वाजून 12 मिनिटांपर्यंत हा सोहळा सुरू राहील, आणि 12 मिनिटात केवळ सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर हा सोहळा संपणार आहे. तर जय पवार आपण पाहतोय लोकभवनमध्ये जय पवार दाखल झालेले आहेत, आणि त्यानंतर दरबार हॉलमध्ये देखील ते आलेले आहेत. दरबार हॉलमध्ये आता जेवढ्या काही खुर्च्या मांडण्यात आलेल्या होत्या त्यातल्या बहुतांश खुर्च्या त्या भरलेल्या आपल्याला दिसत आहेत. सर्व निमंत्रित आता पोहोचल्याचं दिसतं आहे, आणि ते आसनस्थ देखील झालेले आहेत. त्यामुळे जे काउंटर सध्या आपल्याला ABP माझाच्या स्क्रीनवर दिसतंय त्यानुसार 7 मिनिटांमध्ये हा शपथविधी सोहळा सुरू होईल, आणि त्यानंतर 12 मिनिटं हा शपथविधी सोहळा चालेल. मुख्यमंत्री देखील या ठिकाणी पोहोचल्याचं कळत आहे. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी पोहोचत आहेत, आणि बरोबर 5 वाजता राष्ट्रगीतानं या सोहळ्याला सुरुवात होईल. 5 वाजून 12 मिनिटांपर्यंत हा सोहळा चालणार आहे, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार थेट बारामतीकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर अजित पवारांचा दशक्रिया विधी होईपर्यंत त्या बारामतीमध्ये राहतील. सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत. दरबार हॉलमधली ही थेट दृश्य. सुनेत्रा पवार सध्या शपथविधीसाठी दरबार हॉलमध्ये दाखल झालेले आहेत, आणि उपस्थितांनी उभं राहून त्यांना अभिवादन केलेलं आहे. त्यामुळे ज्यांचा शपथविधी होतो आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आता सुनेत्रा पवार यांची नोंद होणार आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये, आणि सुनेत्रा पवार आता या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, त्या स्थानापन्न देखील झालेल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्येच आता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.